ओ श्रीकृष्णाय नमः. नमस्कार. माझ्या थिंक रिच अँड पॉझिटिव्ह चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या आणि अंतिम अध्यायाच्या मोक्ष संन्यास योग याचा अर्थ समजून घेणार आहोत. हा अध्याय म्हणजे संपूर्ण गीतेचं सार, श्रीकृष्णांचा अंतिम उपदेश आणि जीवन जगण्याचं अंतिम मार्गदर्शन आहे. मोक्ष संन्यास योग म्हणजे गीतेचा अंतिम संदेश आहे. संन्यास आणि त्याग म्हणजे काय? अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो, संन्यास आणि त्याग यात नेमका फरक काय? त्यावर श्रीकृष्ण सांगतात, संन्यास म्हणजे स्वार्थी कर्माचा त्याग. त्याग म्हणजे कर्म करताना फळाची आसक्ती सोडून देणं. जीवन सोडायचं नाही, फक्त अहंकार आणि अपेक्षा सोडायच्या. दुसरं, कर्म कधीच टाळता येत नाही. श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की कोणीही क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. म्हणूनच प्रश्न असा नाही की कर्म करावं की नाही, तर प्रश्न असा आहे, कर्म कसं करावं? त्यावर उत्तर आहे, निष्ठेने, कर्तव्य भावनेने आणि फलत्यागाने. कर्माचे 3 प्रकार आहेत गुणांनुसार. या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात, प्रत्येक कर्म ज्ञान, कर्ता आणि बुद्धी ही सत्व, रज आणि तम या 3 गुणांवर आधारलेली असते. सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक गुणांमध्ये शुद्ध, शांत, निस्वार्थ भावना आहे. राजसिक मध्ये अहंकार, अपेक्षा, अस्थिरता आहे आणि तामसिक मध्ये अज्ञान, आळस आणि भ्रम आहे. म्हणूनच जीवन उंचवायचं असेल तर सात्विक जीवनशैली स्वीकारा. स्वधर्माचे महत्त्व. श्रीकृष्ण सांगतात, दुसऱ्याचा धर्म कितीही चांगला वाटला तरीही स्वतःचा धर्म पाळणं श्रेष्ठ आहे. स्वतःच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणं हेच जीवनाचं खरं यश आहे. परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात आहे. कृष्ण सांगतात, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात वास करतो आणि सर्व कर्मांचा साक्षी आहे. म्हणूनच जेव्हा आपण योग्य मार्ग निवडतो तेव्हा आतूनच आपल्याला दिशा मिळते. पूर्ण शरणागतीचा संदेश. या अध्यायाचा आणि पूर्ण गीतेचा सर्वात गूढ आणि महान संदेश आहे हा. श्रीकृष्ण सांगतात, सर्व धर्मांचा त्याग करून माझ्या शरण या. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. भिवू नकोस. सुंदर श्लोक. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. याचा अर्थ आहे, सर्व प्रकारच्या धर्मांचा अहंकार सोडून फक्त माझ्या शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. कशाचीही चिंता करू नकोस. जेव्हा माणूस पूर्ण विश्वासाने देवावर सोपवतो तेव्हा जीवनाचा सगळा भार हलका होतो. शरणागती म्हणजे कमजोरी नाही, तीच खरी शक्ती आहे. अध्याय प्रारंभ. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेश, हे केशी निसूदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्मांच्या त्यागाला विद्वज्जन संन्यास असे म्हणतात आणि सर्व
कार्यांच्या फलाचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. काही विद्वज्जन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे. परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ, दान, तप अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये. वैदिक शास्त्रात अशा अनेक कर्मांचा उल्लेख आहे ज्यांच्याविषयी मतभेद आहेत. उदाहरणार्थ असे म्हटले जाते की यज्ञात पशुचा बळी देता येतो, पण काहींचे म्हणणे असे आहे की पशुहत्या ही पूर्णपणे निंद्य आहे. वैदिक शास्त्रात यज्ञातील पशुहत्येचा जरी उल्लेख असला तरी असा यज्ञबळी म्हणून मारलेला पशु मरतो असे समजले जात नाही. यज्ञाच्या योगाने पशुला नवीन जीवन प्रदान केले जाते. कधी त्या पशुला यज्ञात बळी दिल्यानंतर नवीन पशुदेह दिला जातो, तर कधी त्या पशुला तात्काळ मनुष्य शरीर प्रदान केले जाते. परंतु या संबंधी विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. काही जण म्हणतात की विशेष यज्ञाकरता पशुहत्या इष्ट आहे. यज्ञ कर्मासंबंधी ही जी सर्व निरनिराळी मते आहेत त्यांविषयी आता स्वतः भगवंतच स्पष्टीकरण करीत आहेत. हे भरत श्रेष्ठ, आता त्यागाबद्दलचा माझा निर्णय ऐक. हे नरशार्दूल, शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या त्यागांचे वर्णन केलेले आहे. यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्मांचा त्याग करू नये. ती कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ, दान आणि तप ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत. हे पार्थ, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. हे माझे अंतिम मत आहे. नियत कर्मांचा त्याग कधीही करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हटले जाते. जो मनुष्य नियत कर्मांना कष्टप्रद समजून किंवा ते शरीराला क्लेश देतील या भीतीने त्यांचा त्याग करतो, त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की त्याने रजोगुणात त्याग केला आहे. असे कार्य कधीही त्यागाच्या उन्नतीच्या दिशेने नेत नसते. हे अर्जुन, ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो आणि सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फलाची आसक्ती सोडून देतो, त्यावेळी त्याचा त्याग सात्विक समजला जातो. नियत कार्य कर्तव्याच्या भावनेने केले पाहिजे. मनुष्याला फलासक्ती सोडून कर्म केले पाहिजे. त्याने कर्माच्या गुणांपासून अलग झाले पाहिजे. कारखान्यात कृष्ण भावनेने कर्म करणारा मनुष्य स्वतःला कारखान्यातील कार्यात गुंतवून ठेवीत नाही अथवा कारखान्यातील कामगारांचा संग करत नाही. तो केवळ श्रीकृष्णांकरता कर्म करत असतो आणि ज्यावेळी तो कर्मफळ श्रीकृष्णांना अर्पण करतो त्यावेळी तो दिव्य स्तरावर कार्य करत असतो. सत्वगुणात स्थित असलेला बुद्धिमान त्यागी अशुभ कर्मांचा द्वेष करत नाही अथवा शुभ कर्मामध्ये आसक्त राहत नाही. अशा बुद्धिमान त्यागी मनुष्याला कर्माविषयी काहीच संशय नसतात. कृष्ण भावना भावित मनुष्य किंवा सत्वगुणी मनुष्य दुसऱ्या कोणाचाही द्वेष करत नाही अथवा त्याच्या शरीराला पीडा देणाऱ्या कोणत्या वस्तूचाही द्वेष करत नाही. तो योग्य काळी कर्म करतो व कर्तव्याच्या क्लेशदायक परिणामांना भीत नाही. दिव्य स्तरावर स्थित असलेल्या अशा मनुष्याला सर्वात बुद्धिमान व त्याच्या कार्यात संशयरहित समजले पाहिजे. देहधारी जीवांना सर्व कर्मांचा त्याग करणे खरोखर शक्य नाही, परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय. जो त्यागी नाही त्याला मृत्यूनंतर इष्ट, अनिष्ट व मिश्र असे 3 प्रकारचे कर्मफल प्राप्त होते. परंतु जे संन्यासाश्रमात आहेत
त्यांना कर्मफलाचे सुख अथवा दुःख भोगावे लागत नाही. श्रीकृष्णांनी आपला संबंध आहे त्या ज्ञानाने जो कृष्ण भावना भावित मनुष्य कर्म करतो तो नित्यमुक्त आहे. म्हणून मृत्यूनंतरही त्याला आपल्या कर्माची सुखदुःखाची फळे भोगावी लागत नाहीत. हे महाबाहू अर्जुन, वेदांतानुसार सर्व कर्मांच्या सिद्धीची 5 कारणे असतात. ती कारणे माझ्याकडून समजून घे. कर्माचे स्थान म्हणजे शरीर, कर्ता, विभिन्न इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा ही 5 कारणे होत. शरीराने, वाणीने किंवा मनाने न्याय्य किंवा त्याच्या विपरीत असे जे काही कर्म मनुष्य करतो ते या 5 कारणांमुळे घडत असते. या श्लोकातील न्याय्य म्हणजे योग्य आणि त्याच्या विपरीत म्हणजे अयोग्य हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत. योग्य कार्य शास्त्रात दिलेल्या आदेशानुसार केले जाते आणि अयोग्य कार्य शास्त्रांचा आदेश न जुमानता केलेले असते. परंतु जे काही कर्म केले जाते त्या कर्माच्या पूर्णतेकरता ही 5 कारणे आवश्यक आहेत. म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव कर्ता आहे तो खचितच मूर्ख आहे आणि तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही, ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही, तो जगातील मनुष्यांना मारून देखील मारेकरी होत नाही. तसेच तो कर्माने बांधलाही जात नाही. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही 3 कर्माला प्रेरणा देणारी कारणे होत. इंद्रिये, कर्म आणि कर्ता हे 3 कर्माचे घटक आहेत. प्रकृतीच्या 3 गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे 3 प्रकार आहेत. ते प्रकार आता माझ्याकडून ऐक. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो त्या ज्ञानाला तू सात्विक समज. ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो ते ज्ञान राजस होय असे जाण. आणि ते ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो त्याला सत्याचे ज्ञान राहत नाही व जे अतिशय अल्प असते त्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात. जे कर्म नेमलेले आहे व आसक्तीशिवाय केले जाते, जे रागद्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. परंतु फलाशयाची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते व जे मिथ्या अहंकारयुक्त बुद्धीने केले जाते ते रजोगुणी कर्म होय. जे कर्म मोहाने शास्त्रीय आदेशांची अवहेलना करून व भावी बंधनाची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरता केले जाते त्या कर्माला तामसिक कर्म असे म्हणतात. जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता मिथ्या अहंकाराविना निश्चयाने आणि उत्साहाने यशापयशामुळे विचलित न होता आपले कर्म करतो त्याला सात्विक कर्ता असे म्हटले जाते. जो कर्ता कर्म आणि कर्मफळांप्रती आसक्त होऊन फळांना भोगू इच्छितो आणि जो लोभी, ईर्ष्याळू, अपवित्र व सुखदुःखांमुळे विचलित होणारा असतो त्याला रजोगुणी कर्ता म्हटले जाते. आणि जो कर्ता नेहमी शास्त्राविरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, दुसऱ्यांचा अपमान करण्यात तरबेज असतो व जो आळशी, सदैव खिन्न आणि काम करताना चालढकल करणारा असतो त्याला तमोगुणी कर्ता असे म्हटले जाते. हे धनंजय, प्रकृतीच्या 3 गुणांनुसार होणारे बुद्धी आणि निश्चय यांचे निरनिराळ्या प्रकारचे भेद आता मी तुला तपशीलवार सांगतो ते ऐक.
ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता यांचे प्रकृतीच्या गुणांनुसार 3 निरनिराळ्या विभागांचे विवेचन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण कर्त्याची बुद्धी आणि धृती म्हणजे निश्चय यांच्या भेदांचेही त्याचप्रमाणे निरूपण करत आहेत. हे पार्थ, ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रकृती आणि निवृत्ती, कार्य आणि अकार्य, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो ती सात्विक बुद्धी होय. हे पार्थ, जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यांमधील भेद जाणू शकत नाही ती राजसिक बुद्धी. भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म व अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. हे पार्थ, जो निश्चल अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय. परंतु हे अर्जुन, ज्या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फळांना आसक्त असतो तो निश्चय राजसिक होय. हे पार्थ, जी धृती, स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही ती दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजेच तामसी धृती होय. हे भरत श्रेष्ठा, बद्ध जीव ज्या 3 प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतो आणि ज्यामुळे त्याच्या दुःखांचा अंत होतो ते 3 प्रकारचे सुख आता माझ्याकडून ऐक. जे आरंभी विषासमान प्रतीत होते परंतु शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते त्या सुखाला सात्विक सुख म्हटले जाते. आत्मसाक्षात्काराचा अभ्यास करत असताना मन आणि इंद्रिये संयमित करून मनाला आत्म्यावर केंद्रित करण्यासाठी मनुष्याला अनेक विधिविधानांचे पालन करावे लागते. ही सर्व विधिविधाने अत्यंत कठीण व विषाप्रमाणे कटू असतात. तथापि अशा विधिविधानांचे पालन करण्यात जर मनुष्य यशस्वी झाला आणि दिव्य स्तरावर स्थित झाला तर तो खरे अमृतपान करण्यास प्रारंभ करतो आणि जीवनाचा वास्तविक आनंद उपभोगतो. इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख जे प्रारंभी अमृतासारखे भासते परंतु शेवटी जे विषाप्रमाणे असते त्या सुखाला राजसिक सुख म्हटले जाते. एखादा युवक जेव्हा युवतीला भेटतो तेव्हा त्याची इंद्रिये त्या युवतीला पाहण्यास, तिला स्पर्श करण्यास आणि तिच्याशी संभोग करण्यास त्याला प्रवृत्त करतात. प्रारंभी हे सर्व इंद्रियांना फार सुखदायक वाटते परंतु शेवटी किंवा काही कालांतराने हे सर्व विषाप्रमाणेच होते कारण ते विभक्त होतात किंवा एकमेकांपासून घटस्फोट घेतात व या गोष्टी शोक, दुःख इत्यादी गोष्टीस कारणीभूत ठरतात. असे सुख हे नेहमी राजसिक असते. इंद्रिये आणि इंद्रिय विषय यांच्या संयोगातून प्राप्त होणारे सुख हे सदैव दुःखासच कारणीभूत ठरते. म्हणून असे सुख कोणत्याही प्रकारे टाळलेच पाहिजे आणि जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जे निद्रा, आळस व प्रमाद यापासून उत्पन्न होते त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते. जो मनुष्य आळस आणि निद्रा यातच सुख मानतो तो निश्चितच तमोगुणी होय. तसेच ज्याला कार्य अकार्य याची कल्पना नसते तो सुद्धा तमोगुणी होय. तमोगुणी मनुष्यासाठी सर्व काही मोहमयीच असते. रजोगुणी मनुष्याला आरंभिक क्षणिक सुख आणि शेवटी दुःख असते परंतु तमोगुणी मनुष्याला आरंभी व शेवटी केवळ दुःखच असते.
या पृथ्वीवर अथवा उच्चतर ग्रहलोकातील देवदेवतांमध्ये असा कोणीही प्राणी नाही जो या प्रकृतीच्या 3 गुणांपासून मुक्त आहे. भगवंत या ठिकाणी संपूर्ण विश्वात असणाऱ्या प्रकृतीच्या गुणांचा प्रभाव सारांश रूपाने सांगतात. हे परंतप, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण हे प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे. शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात. शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात. कृषी, गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे. आपापल्या कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो. हे कसे शक्य होते याविषयी आता माझ्याकडून ऐक. सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. ज्याप्रमाणे धुराने अग्नी आवृत्त झालेला असतो त्याप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. म्हणून हे कौंतेया, मनुष्याने आपल्या स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये. जो आत्मसंयमी, अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. हे कौंतेया, ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्धावस्था अथवा ब्रह्मावस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो ते माझ्याकडून जाण. याचे आता मी तुला संक्षेपाने वर्णन करून सांगतो. केवळ भगवंतांकरताच आपले नियत कर्तव्य कर्म केल्याने मनुष्याला परमसिद्धावस्था कशी प्राप्त करता येते ते भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. भगवंतांच्या संतुष्टीप्रित्यर्थ केवळ आपल्या कर्मफलांचा त्याग केल्याने मनुष्याला परमोच्च परिपूर्ण ब्रह्मावस्था प्राप्त होते. हाच आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे. विशुद्ध कृष्ण भावनेची प्राप्ती करण्यामध्येच ज्ञानाची पूर्णावस्था आहे आणि याचेच वर्णन पूर्ण श्लोकांमध्ये करण्यात आले आहे. आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयांचा त्याग करून आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो, जो मिता आहार करतो, आपली काया, वाचा आणि मन संयमित करतो, जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टींपासून मुक्त असतो, ममत्व रहित आणि शांत असतो, तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्वराप्रत निश्चितच प्रगत होतो. ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो, त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, तोच केवळ शांती प्राप्त करू शकतो. जो मनुष्य अशा इच्छा तृप्त करण्यासाठी झवळतो त्याला शांती प्राप्त होत नाही. याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे
आनंदी होतो. तो कधीही शोक करत नाही आणि कशाची आकांक्षाही करत नाही. तो सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाश धामाची प्राप्ती होते. मद व्यपाश्रय म्हणजे भगवंताच्या आश्रयाखाली होय. बहुतेक कल्मशातून मुक्त होण्यासाठी शुद्ध भक्त भगवंताच्या किंवा भगवंतांच्या प्रतिनिधीच्या अर्थात आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली कर्म करतो. शुद्ध भक्तासाठी कालमर्यादेचे बंधन नसते. तो सदैव केवळ भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कर्म करण्यास संलग्न झालेला असतो. याप्रमाणे जो भक्त कृष्ण भावनेमध्ये अशा रीतीने संलग्न झालेला असतो त्याच्या विषयी भगवंत अत्यंत दयाळू असतात. कितीही संकटे असली तरी शेवटी त्याला दिव्य धामाची अर्थात कृष्ण लोकाची प्राप्ती होते. त्याचा कृष्ण लोकामधील प्रवेश निश्चित असतो, यात काही संदेह नाही. त्या परमधामामध्ये परिवर्तनाचा प्रश्नच उद्भवत नाही. तेथील सर्व काही सच्चिदानंदमय असते. सर्व कर्मांमध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव माझ्या रक्षणाखाली कर्म कर. अशा भक्तियोगामध्ये पूर्णतया माझ्या भावनेने युक्त हो. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील. जर तू माझ्या निर्देशानुसार कर्म केले नाहीस व युद्ध केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील. तुझा स्वभावच तुला युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करील. क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणे हा अर्जुनाचा स्वभावच होता. पण मिथ्या अहंकारामुळे आपले गुरु, पितामह आणि मित्र यांना मारण्याची पाप लागेल अशी त्याला भीती वाटत होती. वास्तविकपणे तो स्वतःलाच आपल्या कर्मांचा कर्ता समजत होता. जणू काही अशा कर्मांच्या शुभ आणि अशुभ फळाचा तोच अधिकारी होता. साक्षात पुरुषोत्तम भगवान त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते, याचेही त्याला विस्मरण झाले होते. हीच बद्ध जीवाला होणारी विस्मृती होय. शुभ आणि अशुभ गोष्टींबद्दल भगवंत मार्गदर्शन करतात आणि जीवनाची परमसिद्धी प्राप्त करण्याकरता मनुष्याने केवळ कृष्ण भावनाभावित कर्म करणे आवश्यक असते. मनुष्याचे भाग्य भगवंतांप्रमाणे इतर कोणीही निश्चित करू शकत नाही. यास्तव भगवंतांकडून मार्गदर्शन प्राप्त करणे आणि त्या मार्गदर्शनानुसार कर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. भगवंतांच्या किंवा भगवंतांच्या प्रतिनिधीच्या अर्थात आध्यात्मिक गुरूच्या आदेशांची मुळीच अपेक्षा करू नये. भगवंतांच्या आदेशांचे पालन करण्याकरता निसंकोचपणे कर्म केले पाहिजे. यामुळे मनुष्य सर्व परिस्थितीत सुरक्षित राहू शकेल. मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे आता तू नाकारत आहेस. परंतु हे कौंतेया, तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळे तू तेच कार्य करशील. मनुष्याने जर भगवंतांच्या निर्देशानुसार कर्म करण्याचे नाकारले तर ज्या प्रकृतीच्या गुणात तो स्थित आहे त्या गुणानुसार त्याला कर्म करणे भाग पडेल.
प्रत्येक मनुष्य हा प्राकृतिक गुणांच्या विशिष्ट मिश्रणाच्या वर्चस्वाखाली असतो आणि त्याप्रमाणे तो कर्म करत असतो. परंतु जो स्वेच्छेने भगवंतांच्या आदेशानुसार कार्य करतो तो गौरवान्वित होतो. हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करत आहे. हे सर्व जीव मायेने बनवलेल्या यंत्रावर आरूढ आहेत. हे भारता, पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. याप्रमाणे मी तुला अत्यधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे. याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानामधील अत्यधिक गुह्यतर असे परमश्रेष्ठ वचन सांगतो. हे तुझ्या हितार्थ आहे, म्हणून ते माझ्याकडून ऐक. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. तू भयभीत होऊ नकोस. जो तप करत नाही, जो भक्त नाही, भक्तीमध्ये संलग्न नाही, तसेच जो माझा द्वेष करतो, त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल, त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल. यात मुळीच संशय नाही. त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही. तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही. आणि मी असे घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापांतून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. हे पार्थ, हे धनंजय, तू हे एकाग्र चित्ताने श्रवण केलेस का? मी तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का? अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. संजय अर्जुनाने दर्शवल्याप्रमाणे जीवांची स्वरूप स्थिती म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कर्म करणे होय. त्याने आत्मसंयमन करायचे असते. भगवंताचा नित्यसेवक ही जीवांची वास्तविक स्वरूप स्थिती आहे. या तत्वाची विस्मृती झाल्यामुळे जीव भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध होतो आणि परमेश्वराची सेवा केल्याने तो परमेश्वराचा मुक्त सेवक होतो. सेवक असणे ही जीवांची वैधानिक स्थिती आहे. जीवाला एकतर मायेची सेवा करावी लागते किंवा परमेश्वराची सेवा करावी लागते. तो तर परमेश्वराची सेवा करत असेल तर तो आपल्या स्वाभाविक स्थितीत असतो आणि जर त्याने मायेची सेवा करण्याचे ठरवले तर तो निश्चितच बद्ध होतो. मोहवश होऊन जीव या भौतिक प्रकृतीमध्ये सेवा करत असतो. आपल्याच काम आणि वासना यांनी तो बद्ध झालेला असतो. तरी तो स्वतःला जगताचा स्वामी मानतो. यालाच माया असे म्हटले जाते. जेव्हा मनुष्य मुक्त होतो तेव्हा त्याचा मोह नष्ट होतो आणि परमेश्वराच्या आदेशानुसार कर्म करण्यासाठी तो स्वेच्छेने परमेश्वराला शरण जातो. जीवाला अडकवण्यासाठी मायेने टाकलेले शेवटचे जाळे म्हणजे जीवाने स्वतःला परमेश्वर मानणे होय. जीवाला वाटले की आपण बुद्धात्मा नसून परमेश्वरच आहोत,
तो निर्बुद्ध असल्यामुळे विचारही करत नाही की मी जर परमेश्वर असतो तर संशयग्रस्त कसा झालो असतो. तो या संदर्भात मुळीच विचार करत नाही. याप्रमाणे माया असा आखेचा पाश टाकते. वस्तुतः श्रीकृष्णांना जाणणे आणि त्यांच्या आज्ञेनुसार कार्य करण्यास तयार होणे म्हणजेच मायेतून मुक्त होणे होय. आता संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे. हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पवित्र संवादांचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. भगवद्गीतेचे ज्ञान इतके दिव्य आहे की जो कोणी अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संवाद जाणतो तो पुण्यवान होतो आणि या संवादाचे त्याला कधीच विस्मरण होत नाही. हीच आध्यात्मिक जीवनाची दिव्य स्थिती आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जो मनुष्य योग्य मार्गाने अर्थात प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून श्रवण करतो त्याला परिपूर्ण कृष्ण भावनेची प्राप्ती होते. कृष्ण भावनेच्या प्रभावामुळे मनुष्य अधिकाधिक प्रबुद्ध होत असतो आणि केवळ अल्पकाळासाठीच नव्हे तर क्षणोक्षणी तो हर्षमय जीवनाचा आनंद घेतो. हे राजन, भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. हे माझे मत आहे. श्रीमद भगवद्गीतेचा प्रारंभ धृतराष्ट्राच्या विचारणेद्वारे झाला. भीष्म, द्रोण आणि कर्ण आदी महान योद्ध्यांच्या सहाय्यामुळे आपले पुत्र युद्धामध्ये विजयी होतील अशी त्याला आशा होती. आपल्या पक्षाचा विजय होणार अशी त्याला आशा होती. परंतु युद्धभूमीवरील परिस्थितीचे वर्णन केल्यानंतर संजय राजाला म्हणाला की तुम्ही विजयाची आशा करत आहात, परंतु माझे मत आहे की ज्या ठिकाणी श्रीकृष्ण आणि अर्जुन उपस्थित आहेत तेथे सर्व सद्भाग्य असते. त्याने निश्चितपणे स्पष्ट केले की धृतराष्ट्र आपल्या पक्षाच्या विजयाची अपेक्षाच करू शकत नाही. अर्जुनाच्या पक्षाचा विजय हा निश्चित होता, कारण श्रीकृष्ण त्या पक्षामध्ये उपस्थित होते. श्रीकृष्णांनी अर्जुनाचे सारथ्य स्वीकारणे हे ऐश्वर्याचेच एक प्रतीक आहे. श्रीकृष्ण हे सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत आणि वैराग्य हे त्यांपैकीच एक आहे. अशा वैराग्याची अनेक उदाहरणे आहेत, कारण श्रीकृष्ण वैराग्याचेही स्वामी आहेत. वास्तविकपणे युद्ध हे दुर्योधन आणि युधिष्ठिर यांच्यामध्ये होते. अर्जुन हा आपला थोरला बंधू युधिष्ठिर याच्या वतीने युद्ध करत होता. श्रीकृष्ण आणि अर्जुन हे युधिष्ठिराच्या बाजूने असल्यामुळे युधिष्ठिराचा विजय निश्चित होता. जगावर कोण राज्य करणार याचा युद्धामुळे निर्णय होणार होता. जगाची सत्ता ही युधिष्ठिरांकडे जाईल अशी संजयाने भविष्यवाणी केली. या ठिकाणी असेही म्हटले आहे की युधिष्ठिरांनी युद्धामध्ये विजय प्राप्त केल्यावर राज्याची अधिकाधिक भरभराट होईल, कारण तो पुण्यवान आणि धर्मनिष्ठच होता. असे नव्हे तर तो दृढ सदाचारीही होता. त्याने आपल्या आयुष्यात कधीही असत्य भाषण केले नाही. अनेक अल्पबुद्धी लोकांना वाटते की भगवद्गीता म्हणजे युद्धभूमीवर घडलेली दोन मित्रांमधील केवळ एक चर्चा आहे. तथापि असे पुस्तक शास्त्र म्हणून प्रमाणित होऊ शकत नाही. काही जण विरोध दर्शवतील की अर्जुनाला युद्ध करण्यास श्रीकृष्णांनीच उद्युक्त केले आणि असे युद्ध हे अनैतिकच होते. परंतु वस्तुस्थिती ही आहे की भगवद्गीता म्हणजे नैतिकतेचा सर्वश्रेष्ठ उपदेश आहे. सर्वश्रेष्ठ नैतिकता
ही 9व्या अध्यायातील 34व्या श्लोकामध्ये सांगण्यात आली आहे की मनमना भव मदभक्त म्हणजे मनुष्याने कृष्ण भक्त बनणे आवश्यक आहे आणि श्रीकृष्णांना शरण जाणे हेच सर्व धर्मांचे सार आहे. भगवद्गीतेतील उपदेश म्हणजेच सर्वश्रेष्ठ धर्म आणि सर्वश्रेष्ठ नैतिकतेचा मार्ग आहे. इतर सर्व मार्ग हे शुद्धीकरण करण्यासाठी आणि या मार्गाप्रत उन्नती करण्यासाठी असतील. गीतेतील शेवटचा उपदेश म्हणजे धर्म आणि नैतिकतेचा अंतिम उद्देश होय व तो म्हणजे श्रीकृष्णांना शरण जाणे होय. 18व्या अध्यायाचा हाच निर्धार आहे. अध्याय 18वा आपल्याला शिकवतो की कर्म करा, आसक्ती सोडा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. हीच गीतेची अंतिम दिशा आणि जीवनाची अंतिम साधना आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण शेअर केल्याने जास्तीत जास्त जणांना भगवद्गीता श्रवण करता येईल आणि मी केलेले कथन सार्थक होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.